बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद, त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो. बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखक श्री रसूल सोदापुरे लिखित कथा नाटकातला राजा. हनवटीपर्यंत पांघरुणामध्ये आणि घोंगड्यामध्ये गुंडाळून घेतलेला दादू बिछाण्यावर पडला होता. त्यानं डोक्याखाली मळकट तेलकट उशांचा ढीग रचला होता. दादूचा पांढरा फटाक रोडावलेला चेहरा त्या मातकट उशावर उठून दिसत होता. दादूशी दैव अगदीच क्रूर खेळ खेळले होते. आपल्या हातापायांचा उपयोग करण्यासाठी दादू असमर्थ होता. अशा प्रकारच्या आपल्या शारीरिक असाध्य दुखण्यावर, दुबळेपणावर, दुःखावर आणि बधिरतेवर मात करण्याचा प्रयत्न करीत दादू जीवन संघर्षाचा पाठपुरावा करीत होता. दादूचे मन तसे डोळेही आत वळले होते. विचारांच्या उसळीत त्याने 2-4दा छताकडे पाहून सुस्कारे टाकले, परंतु एका प्रकारची अनिर्बंध मोकळीक त्याच्या अनुभवाला यावी अशी त्याच्या मनाची आजची परिस्थिती नव्हती. उलट छताचा अंधारलेला धुरकट जळमटाने भरलेला विस्तार पाहताना तो सारा पसारा आपल्याकडे पाहून बेफिकीर उपरोधाने हसत आहे असंच त्याला वाटू लागलं होतं. स्वतःच्याच विचारांचे त्याला आज कमालीचे आश्चर्य वाटू लागले होते. तो अशा विचारांच्या भावगर्दीने भांबावून गेला होता. रंगपटावरील शेकडो अनुभव त्याच्या गाठी जमा होते. आयुष्याच्या या अखंड प्रवासात सोबत घेतलेली असंख्य गाठोडी एक एक करीत सोडीत मनानेच तो त्यातील दृश्याला निहाळण्याचा प्रयत्न करीत होता. दादूला आठवले, राजाच्या त्या आपल्या भूमिकेला लोकांनी डोक्यावर घेऊन नाचवलं होतं. मी राज पोशाखासह बाहेर पडलो तेव्हा माझ्या चेहऱ्यावर आत्मविश्वासाचं तेज तळपत होतं. रथावरच्या पताका डौलाने फडकत होत्या. रथाचे घोडे दिमाखाने चालले होते. हातातील ते प्रचंड धनुष्य नवस्फुरण देत होतं. सुरुवातीस शंखाचा असा काही नाद केला की असं वाटू लागलं, सारा आसमंत त्या एकाच शंखानादाने दणाणून जात आहे. खरंच किती नयन मनोहर आणि मनाला वेड लावणारा तो प्रयोग होता. शेकडो मुखातून माझा होणारा जय जयकार. खरंच असं दृश्य स्वतःला अनुभवायला मिळणं ही केवढी पूर्वपुण्याची भाग्याची गोष्ट झाली होती. नुसते असे प्रसंग आठवले तरी केवढं सुख मिळतं. माणसाचा स्वतःवर विश्वास हवा. आपल्या जीवनावर प्रखर निष्ठा असली म्हणजे अशक्य अशी कोणतीच गोष्ट राहत नाही. सत्याचा अपमान फार काळ करता येत नाही. अनंत काळ सत्य दडवून ठेवणं केवळ अशक्य आहे. नाटकातील या वाक्यांची अंथरुणाला खिळलेल्या दादूला आजही भुरळ पडत होती. ते शब्द त्याला सुखावणारे वाटत होते. वेदनेच्या फेऱ्यात अडकलेल्या दादूला वाटायचं, हाडामांसाचा हा देह एक ना एक दिवस पंचतत्वात विलीन होणारच. मग त्याचा लोभ धरून काय उपयोग, असे विचार मनात आणून दादू तशा प्रसंगातही स्वतःला समजावण्याचा प्रयत्न करीत होता. बहीण निर्मलाचा विवाह ठरला तेव्हा दादूला केवढा आनंद झाला होता. लग्न ठरताच दादू वसंतरावाला भावविवश होऊन बोलला होता. त्याला म्हणाला होता, वसंतराव, निर्मला ही नुसती माझी बहीणच नाही तर 2 डोळ्यांपैकी एक डोळा आहे. माझं अर्ध जीवन म्हणजे निर्मला आहे. आमची आई आम्हाला लहानपणी सोडून गेली आहे. आता तिला तुमच्या हाती सोपवित आहे. वसंतराव आश्वासक शब्दात बोलला होता. दादूला ते आठवलं. तो म्हणाला होता, दादासाहेब, तुम्ही मला वडिलांच्या ठिकाणी आहात. मला तर कुठे आई वडील आहेत. तुमची इच्छा म्हणजे माझ्यासाठी ती आज्ञाच राहील. तुम्ही एकदम निश्चिंत राहा. तिला मी अगदी फुलासारखी ठेवीन, तळहाताच्या फोडासारखी जपेन. निर्मलाला सासरला पाठवताना दादूच्या हातापायातली शक्ती पार निघून गेली होती. जीवनाचं सारं सर्वस्व निघून गेल्यासारखं वाटू लागलं होतं. भावाला एकटं सोडून जाताना निर्मलाला जीवावर येत होतं. अगोदर ती लग्नालाही तयार होत नव्हती, परंतु दादूनच तिला समजावलं होतं.
माझं आयुष्य हे तर आता वाळवंटच झालं आहे. तुझ्या जीवनात हा असा परिस्थितीचा उन्हाळा यायला नको. तुझं जीवन फुललं तरी मला समाधान वाटणार आहे. दादूला बहिणीचा सुखी संसार पाहून स्वतःच्या जीवनातील दुःखाचा भार हलका झाला होता. शेकडो अनुभवांचे गाठोडे दादूजवळ जमा झाले होते. आयुष्याच्या अखंड प्रवासात शांतपणे ही बोचकी सोडून त्यातल्या विविध गोष्टी वेगवेगळ्या कराव्यात आणि पुन्हा मनानेच हा गाठोडी बांधून टाकावीत, असं दादूच्या मनात वारंवार येत होतं. एकाकीपणानं चाललेल्या आयुष्याच्या या वाटेवर चिंता आणि चिंतन हा त्याच्या मनाचा धर्मच झाला होता. उशीजवळील विडी बंडलातील साऱ्या विड्या ओढून फेकून दिल्या होत्या. विड्या संपवूनही त्याच्या मनाचे समाधान होत नव्हते. म्हणून त्याने आपल्या हाताच्या मुठी घट्ट आवळल्या आणि जमिनीवर आपटल्या आणि मग हाताची बोटं लांब करून आपल्या पिकल्या केसात खुपसली आणि आपलं डोकं घट्ट धरून ठेवलं. एवढं करूनही आतल्या विचारांचा चुराडा होत नसल्यानं दादू अधिकच अस्वस्थ होत चालला होता. दादूला राजाच्या रुबाबदार भरजरी पोशाखातील आपलेच रूप दिसू लागले. त्या रूपाचा आकार भव्य होता. तडफदार तेजस्वीपणे उच्चारलेले संवादही दादूला आठवू लागले. अगदी जसेच्या तसे. अशा अवस्थेतही दादू ते नाटकातील प्रसंग मोठ्याने स्वतःशीच बोलू लागला. लोक हो, आज इथे जे काही मी सांगितलं आहे त्यावर प्रत्येकाने विचार केला पाहिजे. तुमच्या स्वागतासाठी राजवाड्याची दारे कायम सताड उघडी ठेवली आहेत. तुमची मतं ऐकायला मला नक्कीच आवडेल. ज्या कोणाला काही सांगावंसं वाटत असेल त्याने आमची निसंकोच भेट घ्यावी, असे मी अगदी नम्रतेने आवाहन करू इच्छितो. माझ्यापासून आपणास काय अपेक्षा आहेत हेच मला समजले नाही. प्रत्येकाचा स्वतःवर विश्वास हवा. आपल्या जीवनावर प्रखर निष्ठा हवी. मी रणांगणावर आल्यावर शंखांचा असा काही नाद केला होता की सारा आसमंत एका शंखनादानं दणाणून गेलं होतं. त्या शंखनादाबरोबरच रथाचे घोडे एकदम वेगाने धावू लागले होते. माझ्या चेहऱ्यावर त्यावेळी आत्मविश्वासाचं तेज तळपत होतं. माझ्या रथावरचा ध्वज डौलाने फडकत होता. जणू काही त्याचं ते फडफडणं मला युद्धासाठी अधिक प्रोत्साहित करीत होतं. फक्त काही कालावधीचा अवकाश उरला होता. युद्ध जिंकण्याची अनंत काळापासूनची इच्छा आता अगदी दृष्टिक्षेपात आली होती. अनेक शुभशकून मला उत्साहित करीत होते. माझ्या मात्यापित्यांना हरवणाऱ्या शत्रूंचा आज फज्जा उडवून मात्यापित्यांच्या आत्म्याला शांती देण्याची ती वेळ होती. त्यावेळी सारं काही समोर येत होतं. अनेक घटनांची मालिका डोळ्यांसमोर तांडव करीत होती. किती मानहानी, किती अन्याय. सारं सारं सहन करून हे मानाचं मान मिळवण्याच्या जिद्दीने मी रथावर आरूढ झालो होतो. या युद्धात काही बरं वाईट झालं तरी त्याची मला पर्वा नव्हती. हा हाडा मांसाचा देह एक ना एक दिवस पंचतत्वात विलीन होणारच आहे. त्याचा लोभ धरून काय उपयोग आहे. डावपेच लढवणारे लोक शत्रुपक्षात असतील तर सरळ वागणाऱ्याची मोठी पंचाईत होते. काही ठिकाणी कुटील कारस्थानांचा आधार घेतला तर बिघडलं कुठं. समोरचा माणूस कपटाने वागताना दिसत असेल तर आपणही तोच मार्ग निवडला पाहिजे. त्याशिवाय जिंकणे शब्दाला आपण जवळ करू शकत नाही. त्यामुळे हे सारे मार्ग स्वीकारून मी आणि माझ्या सैन्याने युद्ध जिंकून आपलं राज्य अबाधित राखलं आहे. आज हे सारं सांगायला आणि तुमच्याशी बोलायला तुमच्या मतांचा सूचनांचा विचार करता येईल म्हणून तुमच्यापुढे उभा आहे. आपण बोलतं व्हा, निसंकोच बोला. हे सारं नाटकातील संभाषण स्वतःशीच बोलताना दादू दमल्यासारखा झाला होता. त्याच्या घशाला कोरड पडली होती. त्याच्या कपाळावर घामाचे धुक्यासारखे थेंब तयार झाले. रंगमंचावर राजाचा तो भरजरी पोशाख दादूला पुन्हा पुन्हा डोळ्यांसमोर दिसत होता. त्यासाठीच त्यानं 2 दिवसांपूर्वी बहिणीला निरोप पाठवला होता. तिनं तो पोशाख आपल्याजवळ अगदी जपून ठेवला होता. दादूनच तो तिच्याकडे दिला होता. आपल्याकडून त्या पोशाखाचा सांभाळ होणार नाही, कुठंतरी अडखळीत पडून जाईल, त्यामुळे माझं आठवण म्हणून तो जपून ठेव, असं तिच्या लग्नानंतर अगदी आग्रहानं सांगितलं होतं. निर्मलानेही दादूला वचन दिलं होतं, आपल्या जीवापेक्षा तुझ्या या पोशाखाचा सांभाळ करीन. असं सांगितल्यानं दादूला अगदी जन्माचं सार्थक झाल्यासारखं वाटलं होतं.
आता तोच पोशाख दादूला डोळे भरून पाहायची तीव्र इच्छा झाली होती. त्या पोशाखात दादूचा जीव गुंतला होता. त्या पोशाखात दादूच्या अनेक आठवणी साठवल्या गेल्या होत्या. अनेक दुःखद प्रसंग दादूवर ओढवले. परंतु तो पोशाख अशा दुःखाला धैर्यानं सामोरं जाण्याची दादूला ताकद देत होता. दादूनं आपलं मनातलं दुःखही कधी कुणाला दाखवून दिलं नव्हतं. त्याला माहीत होतं, दुःखाला धैर्यानं सामोरं जाण्यातच आयुष्याची कसोटी असते. ते दुःख उगाळत असण्याने नेमके साधणार तरी काय आहे? त्यापासून कुणाला सुखही मिळत नाही, स्वतःला तर नाहीच, पण दुसऱ्यालाही नाही. उलट त्याचं प्रदर्शन मांडलं असतो तर आपल्या बहिणीला संसारातील सारी सुख मिळती. माझ्यामुळे दुःखी राहिली असती. तिच्या मनात माझ्या तळमळीची, समस्यांची बोच राहिली असती. माझ्या अडचणींनी ती कायम अस्वस्थ राहिली असती आणि दादूला हे नको होतं. दादूला मात्र एकसारखं राहून राहून वाटत होतं की देवानं मला अशी क्रूर शिक्षा का दिली असेल. माझ्या शरीरातील सारी ताकद काढून माझ्या हालचालीवर का निर्बंध घातले आहेत. चुकून सुद्धा कुणाचं वाईट चिंतलं नव्हतं. कधी कुणाचं उणं दुखावलं नव्हतं. मग माझी सारी स्वप्न पायदळी का तुडवली गेली आहेत. मात्र कोणत्याही प्रसंगात मी कधी कुणाकडे दयेची भीक मागितली नाही. येईल त्या प्रसंगाला धैर्यानं तोंड देत इथंपर्यंतचा प्रवास केला आहे. आता मात्र कसलीच अपेक्षा राहिली नाही असं दादूला वाटू लागलं. निर्मला आपल्या निरोपाप्रमाणे माझा नाटकातला पोशाख घेऊन येत होती. पुन्हा एकदा तो पोशाख परिधान करून दादूला राजाच्या रूपात उभा राहायचं होतं. आपल्या हळव्या नाजूक झालेल्या मनाला जपत बहिणीच्या वाटेकडे डोळे लावून बसला होता. आपल्या खंगत चाललेल्या देहाकडे एक वार दादूने दृष्टी टाकली. एवढ्यात दरवाजा करकरला. दार उघडल्याचा आवाज झाला. निर्मलानं दादा म्हणून दादूकडे धाव घेतली. गडबडनं जवळच्या पिशवीतील दादूचा नाटकातल्या राजाचा तो भरजरी पोशाख बाहेर काढला आणि तो दादूच्या हातात दिला. दादू कितीतरी वेळ त्या भरजरी पोशाखाकडे पाहत राहिला. त्याचे डोळे पाण्याने भरून आले. भावाचे भरलेले डोळे पाहून निर्मलाचे डोळेही भरून आले. तिने आपल्या दादाचे हात आपल्या हातात घट्ट पकडले. दादूने एकदा हसून निर्मलाकडे पाहिलं. आपला एक हात तिच्या केसावर फिरवला आणि दुसऱ्या क्षणी तो हात एकदम खाली आला. दादूचे मिटलेले डोळे पाहताच तिने एक जोरात किंकाळी फोडली. राजाचा तो पोशाख पोरका होऊन अंथरुणाच्या बाजूला पडला होता. धन्यवाद. पुन्हा भेटूया एका नवीन कथेसह. धन्यवाद. प्रिय श्रोते मित्र हो, आपल्यासाठी एक आवाहन. आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत. तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही. तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा आस्वाद घेऊ शकता. कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा. धन्यवाद.